इयत्ता 8वीच्या NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती या परीक्षेची तयारी तुमची पूर्ण झालेली आहेच. अगदी 2 दिवसांमध्ये म्हणजे रविवारी 22 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची परीक्षा नियोजित केंद्रावरती होणार आहे. तुम्हाला हॉल तिकीट मिळालेलं असेलच. या परीक्षेला जाता जाता काय करावे किंवा काय करू नये, कोणत्या वस्तू आपल्यासोबत न्याव्यात, परीक्षा केंद्रामध्ये आपल्याकडून कोणतीही चूक कशी होणार नाही, याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. पहाटेच्या वेळी तयार केलेला हा व्हिडिओ असल्यामुळं या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज पडते. व्हिडिओमध्ये पुढेही आपण त्याबद्दल सविस्तरपणे बोलणारच आहोत. मी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमधून मुलानी सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना आपण याच चॅनलच्या माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन करीत आहोत आणि आज तुम्हाला जे मार्गदर्शन होतं आहे ते तुम्हाला रविवारी उपयोगाला येणार आहे. चला तर मग बघूया या परीक्षेसाठी जाताना काय करावं किंवा काय करू नये. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना आवाहन करतो, हे काही वाचून दाखवायची गरज नाही. तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करणार आहात, व्हिडिओ मित्राला पण सांगणार आहात, व्हिडिओ आवडला तर लाईक करणार आहात आणि कमेंटसुद्धा करणार आहात की या प्रकारच्या सूचना तुम्हाला तुमच्या शाळेमधून कोणी दिलेल्या आहेत किंवा नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी म्हणणं माझं काम आहे. पुढे जाऊयात. आता विचार करू आपण आपल्या या NMMS परीक्षेमध्ये आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शांत राहायचं आहे. शांत का राहायचं? कारण आता तुम्ही गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून प्रचंड अभ्यास केलेला आहे. अगदी रात्रीचा दिवस करून तुम्ही अभ्यास केलेला असल्यामुळं आता तुम्ही लोड घ्यायची गरज नाही. आणि इथून पुढं तुम्ही कितीही अभ्यास केला एक राहिलेल्या 12 तासामध्ये 24 तासामध्ये त्याचा फार काय परिणाम तुमच्या निकालावर होईल असं सुद्धा अजिबात नाही. त्यामुळं फार लोड घेऊ नका, शांत राहा. जेवढं तुमचा मेंदू शांत राहील तेवढा तो फायद्याचा असणार आहे. त्यानंतर तुमची जी मानसिकता आहे ती सकारात्मक राहू द्या. सकारात्मक या अर्थानं की गेल्या 7वीमध्ये 8वीमध्ये मी प्रचंड अभ्यास केलेला आहे, मला हे आठवतं आहे, मला येतं आहे, मी परीक्षा नक्कीच चांगली देऊ शकतो, मला उत्तरं येणार आहेत, मी बुद्धिमत्तेमधले प्रश्न सोडवणार आहे, हे मनामध्ये सारखं ठासून सांगत राहा. बी पॉझिटिव्ह राहा. म्हणजे जसं तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे पुढं गोष्टी घडतात. म्हणून मानसिकता सकारात्मक ठेवणं हे आपलं काम आहे. माझ्याकडे जे 2 स्क्रीन आहेत, मी 2 स्क्रीनवरती वेगवेगळ्या वेळेला पाहतो, कधी कॅमेऱ्याकडे पण पाहतो. त्यामुळं आपला जे संवाद आहे तो योग्य पद्धतीनं होऊ शकतो. आता प्रश्न निर्माण झाला, हॉल आपल्याबरोबर काय घेऊन जाणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याबरोबर आपण आपलं हॉल तिकीट सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हॉल तिकीटशिवाय तुम्हाला तिथं कुणीही बसू देणार नाही. चुकून घरी राहिले, विसरले, सरांना आणायला सांगितले, वडिलांना आणायला सांगितले, भाऊ घेऊन येतोय, तुमची ही जी काही मागणी असेल कुणीही मान्य करू शकणार नाही. तत्पूर्वी हॉल तिकीट तुम्हाला मिळाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ठिकाणी शिक्के सही आहेत का, आपली नाव, त्याचं स्पेलिंग, त्याचबरोबर आपला फोटो, आपण पूर्वी केलेली सही ती आपलीच आहे का हे पहा. कारण तुम्हाला अगदी त्याचप्रमाणे सही उपस्थिती पत्रकावर करावी लागणार आहे. त्यामुळे हॉल तिकीट नक्की पहा. आणखी एक महत्त्वाचा भाग, तुम्हाला हॉल तिकीट मिळाल्यानंतर हॉल तिकीटच्या पाठीमागच्या बाजूला अतिशय महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं दिलेल्या आहेत. त्या तेवढ्या थोड्याशा काळजीपूर्वक वाचून घ्या. याच व्हिडिओच्या बरोबरीनं तुम्हाला त्या सूचनाही तेवढ्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत त्या, तुम्ही त्या वाचू शकता. त्याच्याबद्दल मी इथं सांगणं गरजेचं नाही. आपल्याबरोबर काय न्यावं यामध्ये हॉल तिकीट सगळ्यात महत्त्वाचं झालं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हलका आहार असलेला डबा घेऊन जा. कारण इतक्या लवकर सकाळी 9:30ला तुम्ही जेवून जाऊ शकणार नाही. पहिला पेपर संपल्यानंतर 12 वाजता तुम्ही थोडंसं खाणं आवश्यक आहे. कारण त्यानंतर दुपारचा पेपर 1:30 ते 3:30 असं 1:30 ते 3 असा असणार आहे. त्याबरोबर एक छोटी पाण्याची बाटली आपल्याबरोबर असू द्या. ठेवताना ती पेपरजवळ ठेवू नका, खाली ठेवा, म्हणजे सांडली तरी पेपरवर पाणी पडणार नाही. 2 निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन घेऊन जा. बॉल पॉईंट असा मुद्दा म्हटलेला आहे आणि 2 मुद्दा म्हटलेला आहे. 2 का न्यायचे, एक बंद पडला तर दुसरा. आणि तुम्हाला दुसरा बंद पडला तर काय करायचं, तुमचं नशीब वाईट आहे असं समजून मग गप्प बसायचं. काय करायचं त्याला, 2-2 पेन नेऊन जर ते बंद पडत असतील तर तुम्ही किंवा मी काय करू शकणार नाही. ते दोन्ही पेन अगोदर तुम्ही किमान त्या पेनच्या साह्यानं
एक एक पान लिहिलेलं असावं. ते कशासाठी? कारण पेन चालू केल्यानंतर सुरुवातीला तो थोडासा छोटा चालतो, कमी चालतो जाडीला. तो रुळतो असा एक शब्द आहे बघा. पेन रुळवायचा. एक एक पान त्याने लिहायचं आणि तो पेन घेऊन जायचा. तुम्हाला गोल करणं सोपं जाईल. त्यातून शाई लवकर लवकर बाहेर पडेल आणि तुमचं काम नीट होईल. थोडासा घशाचा त्रास चालू असल्यामुळं मी फार जोरात बोलू शकत नाही. त्याचबरोबर माझ्या आवाजाचं जी काही पट्टी आहे ती सुद्धा बदललेली आहे. पण तरीही आजच हा व्हिडिओ जाणं गरजेचं आहे. म्हणून मी पहाटे पहाटे उठून PPT तयार केलेली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवतो आहे. याप्रमाणे 2 निळे किंवा काळे, मात्र एक काळा एक निळा असं नेऊ नका. 2 निळेच न्या किंवा दोन्ही पेन काळेच घेऊन जा. चालवून वापरून मगच न्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये जेल पेन न्यायचे नाहीत. जेल पेन किंवा शाई पेन चालणार नाहीत. बॉल पॉईंट पेनच घ्यायचे आहेत. कंपास बॉक्समध्ये पेन्सिल, खोडरबर इत्यादी साहित्य आपल्याबरोबर असू द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पेन पण ठेवता येतील. बाकी कंपासमधलं साहित्य फार काही उपयोगाला येत नाही. आपल्याला कुठे आकृत्या काढायच्या नसतात. 5वा मुद्दा महत्त्वाचा लिहिलेला आहे, कारण सकाळी 9:30 पर्यंत तुम्ही केंद्रावर जाणार आहात आणि त्याच्या अगोदर तुम्ही घरातून निघणार आहात. त्यामुळं तुम्हाला थंडी वाजू शकते. त्यामुळं थंडी वाजू नये म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कानटोपी किंवा स्वेटर, आणखी मास्क वगैरे, त्या सगळ्या व्यवस्थित घेऊन जा, जेणेकरून आपली तब्येत बिघडायला नको. कारण हे दिवस खरोखरच बाधक आहेत, वाईट आहेत. थंडी खूप सुटलेली आहे आणि तुम्ही लवकर निघताय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र त्यांच्या घरापासून 30-30 किलोमीटर दूरवरती आहे. त्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांना तर तसं आहे, ग्रामीण भागामध्ये नक्की तसं घडतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि जाताना थंड हवा लागणार नाही याची काळजी घ्या. बघा किती बारकाईने तुम्हाला या गोष्टी बघणं गरजेचं आहे. स्वेटर, कानटोपीची आवश्यकता आहे. त्याबरोबरच रुमालही आपल्याबरोबर एक राहू द्या. परीक्षा हॉलमध्ये हाताला घाम येतो, तो पुसण्यासाठी रुमालाची आपल्याला गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 9:30च्या अगोदर तुम्ही केंद्रावर हजर राहणं आवश्यक आहे. 9:30च्या अगोदर. आता हाच मुद्दा धरून मी पुढची PPT तयार केलेली आहे. त्यामध्ये काय करू नये, यामध्ये पहिला ठळक मुद्दा सांगितलेला आहे, उशीर करू नये. बोलू की मग आपण उशीर का करायचा नाही? कारण पेपर आपला 10:30 वाजता शार्प सुरू होणार आहे. त्यापूर्वी अर्धा तास म्हणजे 10 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं आणि तुमची बाकीची जी लिखाणाची जी कामं आहेत, सह्यांची कामं आहेत, हॉल तिकीट तपासण्याची कामं आहेत, ती पूर्ण केली जातात. त्यामुळे 10ला तुम्ही आत जाणार आहात. 10 पूर्वी म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे तुम्हाला तिथं केंद्रावर 9:30 वाजता जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर उशीर केला आणि 10 नंतर जर केंद्रावर गेला तर कदाचित केंद्र संचालक तुम्हाला आतमध्ये घेणार पण नाहीत आणि तुम्ही इतके दिवस केलेलं कष्ट सगळं वाया जाईल. परीक्षेला तुम्हाला बसता येणार नाही. वेळ फार महत्त्वाची आहे. 1 तासभर अगोदर गेला तरी चालेल, पण 2 मिनटं उशीर झाला तर चालणार नाही. प्रचंड काळजी वेळेबाबतीत घ्या. माझा मित्र येतोय, माझी मैत्रीण येते, मी त्याला घेतल्याशिवाय जाणार नाही, असं काय करू नका. त्याला उशीर झाला तर तुम्हाला पण उशीर होईल, दोघांचंही नुकसान होईल. आता आपल्याबरोबर काय काय न्यायचं नाही, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल आपल्याबरोबर आतमध्ये न्यायचाच नाही. अर्थात पालकांनी संपर्क साधण्यासाठी दिला असेल तर तो बाहेरच आपल्या शिक्षकांकडं किंवा आपल्या पालकांकडं ठेवून द्या. कॅल्क्युलेटर आपल्याबरोबर न्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे विद्यार्थ्यांना आजकाल फारच आवडतं, कारण हा व्हिडिओ पाहताना तुम्ही हसताय, थोडंसं मला कळतं येते, कारण स्मार्ट वॉच हा तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक जरी झालेला असला तरी हातामध्ये जे घड्याळ आहे ते स्मार्ट वॉचचं नसावं, साधं घड्याळ असावं, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही डिजिटल त्याचा वापर करू शकत नाही. थोडक्यात काय, डिजिटल काहीच न्यायचं नाही. ज्याच्यामधून कॉपी करता येईल असं त्यांना वाटेल असं आपण काय न्यायचं नाही. भलेही आपण कॉपी करत नसलो, गैरमार्गाचा वापर करत नसलो, तरीसुद्धा स्मार्टवॉच, मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा इतर डिजिटल साहित्य आपल्याकडं असणं म्हणजे आपण कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळं असलं आपल्याबरोबर परीक्षा हॉलमध्ये काहीही घेऊन जायचं नाही. काही काही विद्यार्थी फार अगदी पेपरला आज जाईपर्यंत गेटमध्ये असताना सुद्धा त्या पुस्तकात मुंडकं खुपसून बसलेले असतात. मग मला असा प्रश्न पडतो, ह्यानं गेल्या 8 महिन्यात केलं काय? अजून ते पुस्तकात बघतोय. काही बघू नका, तुम्ही केलेला अभ्यास आत्ता पुरेसा आहे. शेवटच्या 2 मिनिटांनी फार काय फरक पडत नाही. त्यामुळं पुस्तक काय घेऊन जाऊ नका. जरी नेलं असलं तरी फार काय ते वाचत बसू नका. इथून पुढं तुम्ही ते समजून घ्यायचं. त्यात बाकीचं जे आणि कधी कधी असं होतं, मग तुम्ही ऐन वेळेला पुस्तक पाहता,
त्याच्यामध्ये एखादा प्रश्न ऐन वेळेला तुम्हाला अवघड दिसतो आणि मग तुमची मानसिक संतुलन ढळायला सुरुवात होते. मला हा प्रश्नच येत नाही, मग मी काय करू? आणि याचा परिणाम तुमच्या संपूर्ण पुढच्या 90 प्रश्नावर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे नका ना ते वाचू. झालेला अभ्यास पुरेसा भरपूर झालेला आहे. पुन्हा येतोय आपण, पुस्तक न्यायची काही गरज नाही. उत्तरपत्रिकेची हाताळणी योग्य प्रकारे करा. त्याला कुठल्याही प्रकारे घडू घालू नका. त्याच्यावरती पाणी सांडणार नाही, कुठेही शाई पडणार नाही, इतर साहित्य त्याच्यावरती पडणार नाही, याची काळजी घ्या. उत्तरपत्रिका हे तुमचं NMMS मधलं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण तीच उत्तरपत्रिका परीक्षा परिषदेकडे जाते. तिची संगणकाच्या साह्यानं तपासणी होते. तुम्ही जे गेलेले गोल आहेत काळे केलेले ते तपासले जातात आणि त्यातून तुम्हाला मार्क मिळणार आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका महत्त्वाची आहे. प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला कच्चं काम करण्यासाठी खालच्या बाजूला बरीचशी जागा मोकळी दिलेली असते. तिथं तुम्ही पेन्सिलच्या साह्यानं कच्चं काम करू शकता आणि उत्तर काढू शकता. मात्र कच्चं काम करण्यासाठी कुठेही उत्तरपत्रिका तिच्या मागच्या बाजूला असं कुठेही काही लिहू नका. कारण ते उत्तरपत्रिका कार्बन कॉपी टाईप असते. 2 कागद असतात, एका खाली एक. तुम्ही वरच्या कागदावर जिथं गोल करता, खालच्या कागदावर तो कार्बन कॉपीसारखा उमटतो आणि तुम्हाला खालची कार्बन कॉपी घरी आणण्यासाठी दिली जाते. संध्याकाळी 3-4 वाजता याच चॅनलच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात, स्पष्टीकरणासह दिली जातात. ते तुम्ही पाहायची आणि आपली उत्तरं किती बरोबर आली हे बघायचं. आपला स्कोर किती होतोय 180 पैकी तेही समजून घ्यायचं. आपल्याला स्कॉलरशिप मिळेल किंवा नाही तेही तुम्हाला मी लगेच सांगणारच आहे. त्यामुळं 22 तारखेला दुपारी 3-4 नंतर हा चॅनल पुन्हा एकदा पाहत राहा. त्यासाठी आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ आला की लगेच समजेल आणि तुम्ही तुमची उत्तरं पाहून तुमचे किती मार्क मिळाले ते ठरवू शकता. या बाबतीत कच्चं काम तुम्ही करायचे कुठं तेही सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांना कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय, इतरांना मदत करायला तर लोक नेहमी सांगतात. पण आता तसं नाही ना. आता ही परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये आजूबाजूला असलेले सगळे विद्यार्थी आपले स्पर्धक आहेत. कदाचित तुमच्यापेक्षा 1 मार्क जर शेजारच्याला जास्त पडला, तो तुमच्याच कॅटेगरीमध्ये असला आणि तुम्हाला 1 मार्क कमी पडल्यामुळं मेरिट त्याच्या मार्कापर्यंत येऊन थांबलं तर त्याला स्कॉलरशिप मिळेल, तुम्हाला NMMSचे 48,000 रुपये मिळणार नाहीत असं समजा. त्यामुळं दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत करू नका. दुसऱ्याकडून काही मदत पण घेऊ नका. कदाचित त्यानं सांगितलं उत्तर चुकीचं असू शकतं, तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर असू शकतं. त्यामुळं दुसऱ्यांकडून काही सांगितलंय म्हणून तेच प्रमाण मानायची गरज नाही. आपलं आपणच उत्तर काढायचं आणि आपलं आपणच गोल रंगवायचे. शेवटचा महत्त्वाचा भाग सांगतोय मी की गोल रंगवणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. कारण गोल रंगवण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्ही ते रंगवले तर तुम्ही इकडं पुन्हा प्रश्नाला जास्त वेळ देऊ शकता. गोल नीट रंगवा. गोलाच्या आतला भाग कुठेही शिल्लक ठेवू नका रंग देण्याचा. गोलाच्या फार बाहेर जाऊ नका, अन्यथा मग ते उत्तर चुकीचं गृहीत धरलं जाऊ शकतं. त्यामुळे गोल रंगवताना काळजी घ्या. त्यासाठी गोल रंगवण्याचा सराव करा. कमीत कमी 8 मिनटं गोल रंगवण्यासाठी वाया जातात. मी वाया म्हणतोय याचा अर्थ तुम्हाला राहिलेल्या 82 मिनिटांमध्ये 90 प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. मग तुम्ही ते स्किल प्रॅक्टिस करून 4-5 सराव पेपर सोडवून कसं केलेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे. आता अजूनही काही शेवटचे सूचना आहेत काय करू नये मध्ये. तर पहिला पेपर संपला म्हणजे तुम्ही 9:30 वाजता केंद्रावर आला, आतमध्ये गेला, 10 वाजता बाकीची माहिती लिहिली, 10:30 वाजता पेपर चालू झाला. शार्प 10:30ला तुम्ही उत्तरांच्या गोल करायला सुरुवात केली. 12 वाजेपर्यंत तुम्ही सगळी उत्तरं 90 गोल केले, पेपर जमा झाला. 12:15 वाजता तुम्ही बाहेर आला. मग 12:15ला बाहेर आल्यानंतर चर्चा सुरू होते. या प्रश्नाचं उत्तर काय, त्या प्रश्नाचं उत्तर काय, तुला हे आलं का, मला ते आलं का, मग ह्याचं उत्तर तू कसं काढलं, मी कसं काढलं. अजिबात ही फालतू चर्चा करायची गरज नाही. असं का? कारण आता पेपर झालेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गोल रंगवलेले आहेत, पेपर उत्तरपत्रिका जमा पण झालेली आहे. आता चर्चा करून तुम्ही काय त्याच्यात जाऊन बदल करणार आहात का? तुम्ही बदल करू शकत नाही तर मग चर्चा कशासाठी करायची ना. त्याची चर्चा आपल्याला परत आठवडाभर करायचीच आहे, ते आपण नंतर करू. हा जो मधला 1.5 तास आहे तो पुन्हा एकदा थोडंसं शांत राहा. आपल्या घरून आणलेल्या डब्यातले आपले पदार्थ खा. घरून आणलेलं पाणीच प्या, इतर कुठलंही पाणी पिऊ नका. बाहेरचे तळलेले आणखी वेगवेगळे चांगले वास येणारे पदार्थ, भाज्यासारखे, वडापावसारखे, ते
पाणीपुरीसारखे आपल्याला वाटतं आकर्षण असतं, मान्य आहे, परंतु अशा प्रकारचे बाहेरचे पदार्थ खाऊ नका, आंबट पदार्थ खाऊ नका. कारण विद्यार्थी शाळेपासून दुसऱ्या गावात गेलेला असतो, तिथं अनेक सोयी त्याला दिसतात, खाद्यपदार्थ दिसतात, मन तिकडं वळतं. मन हे वाईट आहे, पण त्याला ताब्यात ठेवा, तिथंच बसून राहा. महत्त्वाचा एक भाग सांगतो. एक विद्यार्थी असाच परीक्षेला गेला, मधल्या सुट्टीमध्ये मावशीकडे जाऊन येतो म्हणला, मावशीकडे गेला, तिथं जेवण करता करता त्याला झाला उशीर, झाला ना दुसरा पेपर, त्याला देताच आला नाही. असं काय करायचं नाही. आपले मामा मावशी केंद्राच्या जवळ जरी असली, जवळचे पाहुणे मित्र, मित्राचे नातेवाईक, तरी त्यांच्या घरी अजिबात जायचं नाही. आपल्याला नेमून दिलेली जी केंद्र आहे, ती शाळा असते, त्या शाळेत आपल्या त्या बिल्डिंगला सोडून कुठं जायचं नाही, तिथंच थांबायचं. अन्यथा दूर गेल्यामुळं आपण जर परत तिथं येऊ शकलो नाही तर आपण पेपर देऊ शकणार नाही. या काही सूचना म्हणजे मला ज्या वाटल्या त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बाकी तुमचा अभ्यास झालेला आहेच. परीक्षेसाठी सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा. बाकी इथं जे व्हिडिओ आणखी दाखवले जातात MMSचे, तुम्ही ते पाहून घ्या. या चॅनलमध्ये 100 व्हिडिओज NMMS बद्दलचे आहेत. वेगवेगळ्या कंटेंटमध्ये तुम्हाला ते दिलेले आहेत, तुम्ही ते अभ्यासून घ्या. परीक्षेसाठी महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. आणि त्याबरोबरच 22 तारखेला दुपारी 3 नंतर याच चॅनलच्या माध्यमातून जे उत्तरपत्रिका स्पष्टीकरणासह दिल्या जातात, उत्तरं पुस्तकात दाखवली जातात, मॅटची उत्तरं सोडवून दाखवली जातात, त्यामुळं या चॅनलमधली उत्तरपत्रिका तुम्ही 22 तारखेला नक्की पहा. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळावं, प्रत्येकाला 48,000 रुपये मिळण्यासाठी निवड व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.